व्हिटॅमिन डी लेवल चांगली ठेवण्यासाठी तुम्ही सप्लिमेंट्स घेता, मग हा व्हिडिओ नक्की पहा. व्हिटॅमिन डी शारीरिक विकास आणि मसल सेल्ससाठी अत्यंत आवश्यक आहे. पण व्हिटॅमिन डीच्या सप्लिमेंट्सचा अतिरेक किंवा अतिसेवन धोकादायक ठरू शकतं. तुम्ही खूप जास्त सप्लिमेंट्स घेतल्या तर आरोग्याला हानिकारक आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार यामुळे हायपर कॅल्सेमिया होण्याची शक्यता असते. यात उलटी, खूप जास्त तहान लागणं किंवा खूप जास्त लघवीला होणं असे सिम्पटम्स आहेत. तर मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार खूप जास्त व्हिटॅमिन डी मुळे रक्तातील कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. यालाच हायपर कॅल्सिमिया म्हणतात. यामुळे हाडं दुखण्यास सुरुवात होते. किडनी स्टोनमुळे किडनीचा त्रास सुरू होतो. व्हिटॅमिन डी टॉक्सिसिटी ही जीवघेणी नाही, पण यामुळे शरीराचं खूप नुकसान होतं. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार किडनी फेल होऊ शकते, हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि गोंधळल्यासारखं होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. पण घाबरून जाऊ नका. खूप जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिलात म्हणून तुम्हाला व्हिटॅमिन डी टॉक्सिसिटी होण्याचा धोका नाही. तर डाएटमधून व्हिटॅमिन डीच्या सेवनामुळे आरोग्याला धोका होण्याची शक्यता ही खूप कमी आहे. पण व्हिटॅमिन डीच्या सारख्या सप्लिमेंट्स अति प्रमाणात घेतल्या तर मात्र त्रास होऊ शकतो. भूक कमी लागते, उलटी, कॉन्स्टिपेशन, डिहायड्रेशन, गोंधळल्यासारखं वाटणं आणि थकवा, स्नायू दुखतात आणि चालताना त्रास अशी याची काही सामान्य लक्षणे आहेत. हेल्थलाईनच्या माहितीनुसार शरीरातील व्हिटॅमिन डी ची लेवल 100 नॅनोग्रॅम्स प्रति मिलीलिटर पेक्षा जास्त झाली तर टॉक्सिक किंवा धोकादायक पातळी समजली जाते. त्यामुळे ही पातळी 30 ते 60 नॅनोग्रॅम प्रति मिलीलिटर ही योग्य मानली जाते. हेल्थलाईनच्या माहितीनुसार 2020 मध्ये एका व्यक्तीला व्हिटॅमिन डी जास्त असल्यामुळे खूप त्रास झाला. हा व्यक्ती दररोज 10,000 इंटरनॅशनल युनिट्स व्हिटॅमिन डी घेत होता. व्हिटॅमिन डीचा धोका होण्याची शक्यता खूप दुर्मिळ आहे. पण क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार अमेरिकेत जवळपास 4,500 केसेस दरवर्षी पाहायला मिळतात. व्हिटॅमिन डीच्या अतिसेवनामुळे दिसून येणारी लक्षणं ही वेगळी असू शकतात, पण काहींना 2,000 इंटरनॅशनल युनिट्स पर डे व्हिटॅमिन डी घेऊन सुद्धा त्रास होण्याची शक्यता असते, असं क्लिव्हलँड क्लिनिकच्या आर्टिकलमध्ये लिहिण्यात आलंय. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरांनाही असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील.